हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 4 श्लोक क्रमांक 7 भाग 1. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भाषांतर: जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. प्रेक्षक हो, आपण मागील भागात पाहिलं की भगवंत सांगतात की ते अजन्म आहेत, तसेच ते अविनाशी आहेत. ते सर्व प्राणीमात्रांचे ईश्वर आहेत आणि तरीही ते प्रत्येक युगामध्ये त्यांच्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतात. येथे असा प्रश्न पडू शकतो की का भगवंत या भौतिक जगतात का येतात? या प्रश्नाचं उत्तर ते या श्लोकामध्ये सांगत आहेत. पहिलं कारण म्हणजे भगवान श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत की ते बद्ध जीवांना भौतिक स्तरावरून कसे मुक्त करावे याचाच विचार सदैव करीत असतात. म्हणून श्रीकृष्ण भूलोकी प्रकट होतात. तसे जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, तेव्हा तेव्हा आणि तेथे तेथे धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत प्रकट होतात. प्रेक्षक हो, प्रकट होतात म्हणजे ते आधीपासूनच तेथे असतात, परंतु आपल्या डोळ्यांसमोर ते प्रत्येक युगात एकदा सूर्यासमान प्रकट होतात आणि अप्रकट होतात. परंतु प्रेक्षक हो, धर्माचा ऱ्हास होऊच शकत नाही, बरोबर? धर्म पालन करणाऱ्यांचा ऱ्हास होतो. उदाहरणार्थ, रेल्वेमध्ये बसण्या अगोदर तिकीट काढणं हा धर्म आहे, म्हणजे नियम आहे, बरोबर? हा धर्म काही बदलत नाही. तरीही काही लोक तिकीट खरेदी करतात तर काही लोक तिकीट खरेदी करत नाहीत. जेव्हा खूप जास्त लोक खरेदी करत नाहीत, तेव्हा सरकार रेल्वे पुढे न सोडता सर्वांकडून तिकिटाचे पैसे वसूल करून घेते. त्याचप्रमाणे आसुरी प्रवृत्तीचे लोक धर्माचे पालन करीत नाहीत. अशा लोकांची संख्या जेव्हा जास्त होते, तेव्हा भगवंत प्रकट होतात. जी कोणती संस्कृती परमेश्वराची प्रेममय सेवा आपल्याला शिकवते, त्याचा विरोध करणे हे असुरांचे कर्तव्य आहे. त्यामुळे दिव्य स्वरूपी भगवंतांकडून त्यांचा निश्चितच विनाश होतो. उदाहरणार्थ, द्वापार युगामध्ये दुर्योधनासारख्या असुरांची संख्या खूप वाढली होती. तेव्हा श्रीकृष्ण अवतरित झाले आणि त्यांनी त्या सर्व असुरांचा वध घडवून आणण्यासाठी कुरुक्षेत्राचे युद्ध होऊ दिले. तसेच या कलियुगामध्ये लोक जेव्हा नास्तिक होतात, तेव्हा लहान सहान क्षुल्लक गोष्टींकरिता मोठमोठी युद्ध करतात. यालाच जीवनध्येयापासून भ्रष्ट होणं म्हणजेच धर्माला ग्लानी येणं म्हणतात. तेव्हा वास्तविक आध्यात्मिक जीवनाचा ऱ्हास होऊ लागतो आणि चोर तथा दुष्ट लोक जगामध्ये सर्वत्र उच्छाद मांडतात. तेव्हा श्रीकृष्ण या जगामध्ये अवतरित होतात. तसेच कलियुगामध्येही असे अनेक आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत. मग आता भगवंत का प्रकट होत नाहीत असा प्रश्न सर्रास विचारला जातो, हो की नाही? त्याचं पहिलं कारण म्हणजे प्रकृती सर्वांच्याच कर्मांचा हिशोब करत असते ना. आपणही काहीतरी वाईट कर्म केलं असेल, त्याचं फळ तर आपल्याला मिळणारच आहे. भगवंतांची भक्ती केली तर आपली या त्रासापासून कायमची सुटका होईल. आणि दुसरं कारण म्हणजे जरी लोक विचारतात की कलियुगामध्ये तर खूप अधर्म होत आहे, चोरी, फसवणूक, बलात्कार, दारू पिणं, नशा करणं, परस्त्री परपुरुष संग करणं, जुगार खेळणं, या आणि अशा अनेक गोष्टींचं प्रमाण खूप खूप वाढलेलं आहे, तरीही भगवंत का प्रकट होत नाहीत? भगवंत तर सांगत आहेत ना की जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा तेव्हा मी येतो. मग आता का येत नाहीत? याचं उत्तर असं आहे की जेव्हा भगवंत द्वापार युगाच्या अंती स्वतःची लीला पूर्ण करून या भौतिक जगातून स्वधामी परत गेले, तेव्हा त्यांनी आपल्या या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपल्याला श्रीमद भागवतम दिले आहे. ज्याप्रमाणे एखादी आई काही कारणास्तव तिच्या मुलांपासून काही काळासाठी दूर जाणार असेल, तर तिच्या अनुपस्थितीमध्ये तिच्या मुलांनी कसं वागावं, काही समस्या आल्या तर त्यांना कसं तोंड द्यावं, त्यांच्या गरजा कशा पूर्ण कराव्यात, स्वतःला कसं सुरक्षित ठेवावं, इत्यादी विषयांबद्दल ती व्यवस्थितपणे समजावून सांगून मगच ती त्यांचा निरोप घेते, अगदी त्याप्रमाणेच. आणि मग ती मुलं जेव्हा त्या आईची शिकवण त्यांच्या जीवनामध्ये तिच्या अनुपस्थितीमध्ये आचरतात, तेव्हा त्यांना नकळतपणे त्यांच्या आईचा संग घडत असतो. त्याचप्रमाणे श्रीमद भागवतम हे साक्षात भगवंतच आहेत. हे श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदातील 3ऱ्या अध्यायातील 43व्या श्लोकामध्ये सांगण्यात आलेलं आहे.
ज्याला वाचून कलियुगातील लोकांना ज्ञान मिळते. ते भागवत रूपी नेत्रांनी भगवंतांचे दर्शन करू शकतात, भगवंतांना अनुभवू शकतात. त्याचप्रमाणे चैतन्य चरितामृताच्या आदिलीलेमध्ये सांगितलेलं आहे की कलिकाले नामरूपे कृष्णावतार, म्हणजे श्रीकृष्ण त्यांच्या नामाच्या रूपात कलियुगामध्ये प्रकट होतात. म्हणून तर आपण जप करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, आणि भगवंतांच्या उपस्थितीचा अनुभव घेऊ शकतो. कारण श्रीकृष्ण त्यांच्या नामाहून अभिन्न आहेत. परंतु त्यावरही असा प्रश्न विचारला जातो की भगवंत त्यांचं नाम किंवा श्रीमद भागवतम कशाला देतात, ते स्वतः का येत नाहीत? याचं उत्तर असं आहे की भगवंत स्वतंत्र आहेत. ते आपल्याप्रमाणे कर्मफळांच्या अधीन नाहीत की जे भोगण्यासाठी त्यांना यावं लागेल, असं अजिबात नाही. भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवांच्या एका दिवसामध्ये 7व्या मनूच्या 28व्या चतुर्युगाच्या द्वापार युगाच्या शेवटी म्हणजे प्रत्येकच युगामध्ये एकदा प्रकट होतात. परंतु ते या नियमाचे पालन करण्यासाठी बाध्य नाहीत. ते स्वतःच्या इच्छेनं कर्म करण्यासाठी स्वतंत्र आहेत. तसेच कलियुगाचा अर्थच आहे धर्माची हानी होणं. पापी लोकांना पाप करण्यासाठी कलियुग ही खूप चांगली संधी आहे. म्हणून ते पाप करतात आणि पाप करतात म्हणून ते नरकातही जाणारच आहेत. पण जर भगवंत आत्ता आले तर पापी लोक पाप करूच शकणार नाहीत आणि नरकातही जाऊ शकणार नाहीत. त्या पापी आत्म्यांना नरकामध्ये पाठवण्यासाठी भगवंत आता येत नाहीत. ते स्वतंत्र आहेत. जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते येतील. प्रत्येक गावातल्या छोट्या छोट्या समस्या दूर करण्यासाठी स्वतः पंतप्रधान तर येत नाहीत ना, त्या गावाची ग्रामपंचायत ते सांभाळते. त्याचप्रमाणे या जगातील छोट्या छोट्या समस्या दूर करण्यासाठी साक्षात भगवंत काय येतील? म्हणून ते आपल्या प्रेमापोटी त्यांच्या भक्तांना पाठवतात आणि आपल्याला श्रीमद भागवतम, हरिनाम आणि ही भगवद्गीता देतात. प्रेक्षक हो, लोक म्हणतात की वेद, उपनिषद, पुराण हे मनुष्याने निर्माण केलेलं आहे. काही लोकांनी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी तसं लिहिलेलं आहे. परंतु खरं तर तसं नाही. सर्व काही भगवंतांनी दिलेलं आहे. भगवंतांनी सर्वात अगोदर हे ज्ञान ब्रह्मदेवांना त्यांच्या हृदयामध्ये सांगितलं होतं आणि भगवंतांनी त्यांच्याद्वारे सर्व शास्त्र आपल्याला प्रदान केलेलं आहे. कारण भगवंतच धर्माची स्थापना करू शकतात, कारण ते परिपूर्ण आहेत. तो अधिकार केवळ त्यांनाच आहे, कारण सर्व सृष्टी त्यांनीच तर बनवलेली आहे. उदाहरणार्थ, एखादी मोबाईल कंपनी आहे, समजा सॅमसंग. ही सॅमसंग कंपनी मोबाईल बनवत असेल तर त्या मोबाईलचे फीचर्स कसे काम करणार हेही सॅमसंग कंपनीच ठरवणार ना, आपण ठरवत नाही. म्हणून जो निर्माता असतो तोच सर्व नियम अटी निश्चित करतो. त्याचप्रमाणे भगवंतच धर्म बनवतात. धर्म म्हणजे भगवंतांच्या दृष्टीने आपण काय करणं अपेक्षित आहे ते करणं. जे अपूर्ण आहे ते नियम बनवू शकत नाहीत. म्हणून वेदांचे नियम हे भगवंतांच्याच साक्षात आज्ञाच आहेत. भगवंतांच्या आज्ञेनुसार धर्मतत्वांची स्थापना करणं हाच वेदांचा उद्देश आहे. वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने मनुष्य अधार्मिक बनतो. कलियुगामध्ये सर्व वेद, पुराण, उपनिषदे, शास्त्र वाचण्यास कोणाला वेळही नाही आणि कोणी ते समजूही शकणार नाही. म्हणून कलियुगातील लोकांवर कृपा करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनीच सर्व वेद, पुराण, शास्त्रे सर्वांचं सार श्रीमद भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. भगवंतांच्या मुखातून जे काही निघत आहे त्याला म्हणतात धर्म. भगवद्गीता तर स्वतः भगवंतांच्या श्रीमुखातून प्रकट झालेली आहे. मनुष्याने कोणत्या नियमाचे पालन करणं अपेक्षित आहे ते सर्व काही श्रीमद भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. मनुष्य श्रीमद भगवद्गीतेचे पालन करून म्हणजेच धर्माचे पालन करून जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमचा मुक्त होऊ शकतो. परंतु या नियमांचं उल्लंघन केल्यानं मनुष्य अधार्मिक होतो. म्हणून भगवद्गीतेच्या शेवटी भगवंत स्वतःच आज्ञा देतात की त्यांना शरण जाण्याहून इतर कोणतेही परमोच्च धर्मतत्व नाही. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या भक्तांना सर्व प्रकारे संरक्षण देण्याचे वचन देत स्वतःला सर्वतः शरणागत होण्याचा उपदेश देतात. आपल्याला केवळ श्रीकृष्णांची शरण ग्रहण करायची आहे. ते आपल्याला सर्व पापांपासून मुक्त करतात. भगवद्गीतेतील तत्व मनुष्याला भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी प्रवृत्त करतात आणि अशा तत्वांमध्ये जेव्हा असुरी लोक विघ्न आणतात तेव्हा भगवंत अवतार धारण करतात. उदाहरणार्थ, जेव्हा भौतिकदृष्ट्या अति सामर्थ्यशाली असलेल्या दशानन रावणाने धर्मपालनाच्या कार्यात अनाचार माजवला होता तेव्हा प्रभू श्रीराम त्यांचेच विस्तारित रूपे असणाऱ्या त्यांच्या भावांसहित आणि अंतरंगात शक्ती असणाऱ्या सीतामातेसहित प्रकट झाले आणि त्यांच्या विरुद्ध घोर अपराध करणाऱ्या रावणाचा समूळ विनाश केला.
तसेच श्रीमद भागवतावरून आपल्याला कळून येते की बुद्धदेव हे भगवान श्रीकृष्णांचेच अवतार आहेत. जेव्हा भौतिकवादाचा सुळसुळाट झाला होता आणि भौतिकवादी लोक वेद प्रमाणांचा स्वार्थासाठी उपयोग करीत होते आणि स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी मोठ्या प्रमाणावर पशु हत्या करीत होते, पशु बळी देत होते, तेव्हा भगवान बुद्ध असुरांकडून हत्या केल्या जाणाऱ्या निष्पाप पशूंवरील करुणेमुळे अवतरित झाले. त्या पशूंनाही जगण्याचा अधिकार आहे म्हणून अहिंसा परमो धर्म स्थापित करण्यासाठी आणि जे लोक इंद्रिय तृप्तीसाठी पशुहत्या करीत होते ते त्यांचं पाप वाढवत होते, त्यांना पुढे जाऊन त्या पापाची फळे भोगावी लागणार होती, त्यांना त्यापासून वाचविण्यासाठीही भगवंत बुद्धाच्या अवतारात आले होते. वर्तमान कलियुगामध्ये मानवी कर्तव्यांच्या आचरणामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती निर्माण झालेल्या आहेत. मानवी जीवन भगवंतांचा साक्षात्कार करून घेण्यासाठी आहे, पण दुर्दैवानं आधुनिक समाज देहामधील चेतन आत्म्याचे स्वरूप जाणून न घेता देहाच्या इंद्रिय सुखांनाच अवास्तव महत्त्व देत आहे. वेदांमध्ये विशिष्ट हेतूकरिता पशुयज्ञ संबंधित काही नियामक विधी विधाने आहेत. जो माणूस मांस खाल्ल्याशिवाय राहूच शकत नाही त्यांच्यासाठी सुद्धा काही विधिविधाने आहेत. ज्याला मांस खाण्याची इच्छा आहे त्याने एका विशिष्ट अमावस्येच्या रात्री गावाच्या बाहेर ज्या पशुला खाण्याची इच्छा आहे त्याला घेऊन जावं आणि झाडाखाली त्या पशुची हत्या करून त्याचे मांस तेथेच शिजवून तेथेच खाऊन सकाळी स्नान करूनच गावामध्ये प्रवेश करावा. प्रेक्षक हो, त्यामध्येही वेदांनुसार 3 प्रकारच्या लोकांची म्हणजेच तमोगुणी, रजोगुणी आणि सत्वगुणी लोकांची कशी प्रगती होईल हेच पाहिलं जात असे. परंतु याचा अर्थ असा होत नाही की शास्त्र पशुहत्या करून मांस खाण्यास संमती देत आहे. तसं अजिबात नाही. याचा अर्थ असा आहे की त्या लोकांची हळूहळू प्रगती व्हावी, म्हणजे जे मांस खाल्ल्याशिवाय राहूच शकत नाहीत त्यांच्या मांस खाण्यावर प्रतिबंध येईल आणि ते त्यांच्या स्तरावरून वर प्रगती करू शकतील. तरी जे असुरी प्रवृत्तीचे लोक होते ते वैदिक सिद्धांतांना न जुमानता पशुयज्ञ करू लागले होते. या अनाचाराचा अंत करण्यासाठी आणि वेदांच्या अहिंसक तत्वाची स्थापना करण्यासाठी भगवान बुद्ध अवतरित झाले आणि त्यांनी ती हिंसा थांबवली. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी प्रत्येक युगामध्ये भगवंत अवतार घेतात हे आपण स्वीकारलं पाहिजे. आणि 500 वर्षांपूर्वी स्वतः श्रीकृष्णांनी चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये येऊन जो हरे कृष्ण महामंत्र आपल्याला दिलेला आहे त्याचा अधर्मापासून वाचण्यासाठी प्रेमाने जप केला पाहिजे. पुढील भागात आपण याच श्लोकावर चर्चा करताना भगवंत केवळ भारतभूमीतच अवतरित होतात का या प्रश्नावर चर्चा करू. वैदिक तत्वानुसार प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे हे स्वीकारूयात आणि भगवंतांना पूर्णपणे शरण जाऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.